नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये सुनीताताई महल्ले यांनी. जाणून घेऊया त्यांचा एक अल्पसा परिचय. ताई नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम आमच्या दर्शकांना तुम्ही एक छोटासा तुमचा परिचय द्यावा. माझे नाव सुनीता अनिल महल्ले आहे. मी हॉटेल चालवते कॅम्प रोडमध्ये. महल्ले टी कॉर्नर माझ्या हॉटेलचं नाव आहे. अच्छा. ताईंनी एकदम शॉर्ट आणि स्वीट मध्ये आपल्याला परिचय दिलेला आहे. नाव आणि ते काय करतात हे त्यांनी त्यांच्या परिचयातून सांगितलेलं आहे. ताई, टी कॉर्नर तुम्ही असं बोललात ना, म्हणजे चहाची दुकान बरोबर ना? तर चहाची दुकान तुम्ही चालवण्याच्या पाठीमागे कारण काय, म्हणजे चहाचे दुकान का? तर माझ्या मिस्टरांचं ते टी कॉर्नर होतं आणि ते एक्सपायर झाल्यामुळे मी 2016 पासून चालवत आहे. कारण मला म्हणजे तुमचे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर मला उपजीविका काहीतरी पाहिजे होती ना, बरोबर, त्याच्यासाठी माझ्या मुलांसाठी आणि मी माझ्यासाठी. तेव्हा किती लहान होते तुमची मुलं जेव्हा तुमचे? मला एकच मुलगा आहे, स्वराज अनिल महल्ले. तो समजा 10वीला होता ज्यापासून मी चालवत होता. अच्छा. ऍक्च्युली त्याचं म्हणजे खरं तर टर्निंग पॉईंट होता आयुष्याचा. 10वीचं वर्ष एक अतिशय महत्वाचं वर्ष आहे आणि त्याच वेळेला नेमकं ते इन्सिडेंट तुमच्या बरोबर घडला आणि तुम्ही हा निर्णय घेतला. त्याच्यासाठी मी खंबीरपणे उभी राहिले. क्या बात आहे. प्रत्येक महिलांनी हा जो विचार आहे हा आपल्या सोबत न्यायला पाहिजे. खंबीरपणे त्यांनी उभं राहायला पाहिजे. दुःखात जर बुडून गेलो तर संसार पाठीमागे पडतो, या गोष्टीची भान असणं फार गरजेचं आहे. आणि ताईंनी त्यावेळेला योग्य निर्णय घेतला आणि ताईंनी कुठलीही तमा न बाळगता त्या टी कॉर्नरला कंटिन्यू करण्याचा विचार आणि मनामध्ये घेतला आणि त्यांनी ते कंटिन्यू सुरू केलं. 2013 पासून आज त्या 2026 मध्ये देखील त्यांचा टी कॉर्नर सुरू आहे. ताई, त्यावेळेला आणि ह्या वेळेला काय फरक आहे? म्हणजे जेव्हा तुम्ही टी कॉर्नर सुरू केला त्यावेळेला लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा नातेवाईकांचा, तर त्यात काय नातेवाईकांचा आला, पण मी त्याच्याकडे लक्ष न देता मी माझ्या कामात व्यस्त राहिली आणि तेव्हाचा प्रतिसाद पण लोकांचा चांगलाच होता माझ्याबद्दल आणि आज पण चांगलाच. क्या बात आहे. बघा, नातेवाईकांनी जरा मागे पुढे केलं. मला पण हेच सांगायचं असतं बऱ्याच जणांनी की जेव्हा आपण एखाद्या कामाची सुरुवात करतो तेव्हा आपलेच आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना ते नको असतं. त्यांना असं वाटते की आजपर्यंत ही बाई कुठलेही कामं केलेले नाहीये, तर मग ती पुढे पण करणार नाही, प्रॉब्लेम होतील. काळजीपोटी ते कदाचित नाही म्हणत असतील नातेवाईक. पण खरं तर ऍक्च्युली प्रत्येक महिलेने आपल्या अंगातले सुप्त गुण हे ओळखले पाहिजे आणि प्रत्येक महिलेमध्ये ही सृजनशीलता आहे, ती काहीही करू शकते. त्याचं उत्तम उदाहरण सुनीताताई आपल्या सगळ्यांसमोर आहे. सुनीताताई, जेव्हा तुमचा मुलगा 10वीला होता, आता काय करतोय तुमचा? आता त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. अच्छा. आणि याच्या अगोदर पण माझा सत्कार झालेला आहे कर्तबगार स्त्री म्हणून डॉक्टर गोविंद कासटने केलेला आहे. काय बात. ते आणि समाजसेवक आहे. समाजसेवक आहेत, त्यांनी पण माझा सत्कार केलेला आहे. छान छान. ताई, आता म्हणजे मुलांनी तुमचा तो वारसा पुढे चालवावा किंवा त्यांनी वेगळा व्यवसाय करावा असं काय वाटतं? नाही, मला तरी वाटते की त्यांनी हाच चालवावा. त्यांच्यावर आमची उपजीविका आहे आणि तो माझ्यासाठी, मी त्याच्यावर खूप मार्गदर्शन करत आहे आणि तो पण माझं ऐकत आहे आणि चालवत आहे. बरोबर आहे. त्यांनी स्ट्रगल बघितलं आहे तुमच्या आयुष्यातलं. म्हणजे 10व्या वर्गापासून म्हणजे त्याला फारशी तेव्हा अक्कल नव्हतीच, म्हणजे आपण असंच म्हणू, जरा बालपण होतं त्याच्यामध्ये. त्यावेळेपासून तर आतापर्यंत तुमचं स्ट्रगल त्यांनी बघितलं आणि ते तुमचं ऐकणारच. आणि खरं तर आपल्या आई वडिलांचे जे संस्कार असतात त्याच्यानुसार मुलं चालतात जेव्हा त्यांना आपल्या आई वडिलांचं स्ट्रगल हे दिसत असतं. आणि त्यात मला वाटतं तुमचा मुलगा पण आहे. महिला दिनाच्या दिवशी आणि श्रीराम फायनान्स पण माझा सत्कार करतो. अच्छा. श्रीराम फायनान्स. म्हणजे श्रीराम फायनान्स का बरं? म्हणजे आम्ही त्यांना सेवा देतो, चहा पण देतो. त्याच्याच खाली माझं कॅन्टीन आहे आणि ते मला बघतात ना, ही सकाळी 7ला येते, संध्याकाळी 7:30 पर्यंत बसते, त्याच्यामुळे ते माझा सत्कार करतो महिला दिनाच्या दिवशी. छान. म्हणजे खरं तर कुठल्या मला कंपनीला असं प्रमोट करायचं नाहीये, पण ताईंनी जसं सांगितलंय की श्रीराम फायनान्स त्यांच्या अशा पद्धतीने सत्कार करतात, तर खरंच तिथले जे पण अधिकारी वर्ग आहे आणि जे पण तिथला कर्मचारी वर्ग आहे त्यांचं वुमन्स 24 चॅनल खूप धन्यवाद मानते की अशा महिलांना तुम्ही प्रोत्साहन देता. असंच जर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी, प्रत्येक ऑफिसेसनी आणि प्रत्येक कंपनीने जर विचार केला तर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या तळागाळाच्या ज्या महिला आहे यांना देखील तेवढीच प्रेरणा येते. श्रीराम फायनान्सला खूप खूप धन्यवाद. ताई, मला हे विचारायचं होतं की आता तुम्ही जे टी सेंटर आता चालवत आहात, आता त्याच्यापासून तुम्हाला काय रजा हवी आहे? तुम्ही घरी बसणार आहात, समाजकार्य करणार आहात, काय करणार? नाही, आता माझं जे चालू आहे तोपर्यंत मी तिथे चालूच राहणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला करता येतं तोपर्यंत तुम्ही करत राहणार. आणि मला त्याच्यात आनंद आहे. छान.
म्हणजे आनंद घेऊन जर आपण काम केलं तर त्या कामामध्ये खरंच मजा येते काम करायला आणि सोबत अर्निंग पण होते आणि एक आत्मविश्वास पण वाढतो. तुमच्या बोलण्यात तो आत्मविश्वास मला दिसतोय. हो. बरोबर आहे. ताई, समाजासाठी आपलं काही देणं लागतं त्यासाठी तुम्ही काय करत असता? म्हणजे समाजकार्य करता आणि आणखी? मी समाजकार्य अशी करते की ज्या महिला आहेत त्यांना मी आवर्जून सांगते की घरी न बसता काहीतरी तुम्ही करा, काहीतरी म्हणजे मुलांना घडवा, काहीतरी समाजसेवा करा, काहीतरी करा. मी असं महिलांना सांगतच राहते. म्हणजे त्यांना असं म्हणायचं तुम्हाला की घरात न बसता बाहेर निघून जरा निघून, 4 हा. कामं करा हा. आणि प्रत्येकाने आपापल्या कलागुणांना वाव द्या. हा. तुमच्या मधल्या असलेल्या इच्छाशक्तीला तुम्ही पुढे आणा असं म्हणायचं तुम्हाला. बरोबर बरोबर. ताई, खूप छान. आमच्या चॅनल बद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. आणि आमच्या दीपा दर्शकांना. साहू मॅडमचं धन्यवाद करते. प्रीती साहू. प्रीती साहू सॉरी, काही हरकत नाही. धन्यवाद करते. त्यांनी एक महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, सर्व महिलांना, आणि सर्व महिलांचा आत्मविश्वास वाढवला. याबद्दल मॅडम नाही नाही, आमचा धन्यवाद करू नका. खरं तर तुमचा धन्यवाद आम्ही करायला पाहिजे, कारण तुमच्याकडनं आम्ही काही ना काही शिकत असतो. ज्या स्ट्रगल मधून तुम्ही निघालेले आहे आणि तुमचा स्ट्रगल जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा खरंच आम्हाला देखील प्रेरणा मिळते की आम्ही जे काम करतोय ते चांगल्यासाठी होतंय आणि कुठेतरी तुमच्यामुळे आमच्या पण दर्शकांमध्ये कुठेतरी प्रेरणा निर्माण होते, महिलांमध्ये प्रेरणा निर्माण होते. घरात बसलेली एक जरी स्त्री बाहेर आली ना तरी त्या तुमच्या एका प्रेरणेमुळे तो सक्सेस होतो. आज मला जे बघतात त्या माझ्या मैत्रिणी असे म्हणतात, अगं सुनीता तू गेली, आम्हाला पण असं करायचं आहे. घरी बसल्यापेक्षा काहीतरी करायचं आहे. तुला बघून तरी वाटतं की काहीतरी करावं. त्या वाटतं. तर आज आपल्यासोबत होत्या सुनीताताई महल्ले. त्यांचं जे स्ट्रगल आहे ते आपण आता त्यांच्याकडनं ऐकून घेतलेलं आहे आणि त्या कशा परिस्थितीतून पुढे आल्या आणि जे दुःख होतं त्याला तोडून आज त्या सुखाने जगते आहे आणि स्वाभिमानाने जगते आहे. अशा प्रत्येक महिलेने जगावं सुखाने आणि स्वाभिमानाने. हीच वुमन्स 24 चॅनलची महत्वाची भूमिका असेल. अशाच नवनवीन मुलाखतीसाठी, प्रेरणादायी मुलाखतीसाठी बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.